हे पे वर्कर जे आहेत, पे वर्कर जे आहे उद्धव ठाकरेंचे, पे वर्कर जे आहे काँग्रेसचे, ज्यांनी मोठे मोठे वॉर रूम बनवले आहे, काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याकरता अजितदादा आमच्याकडे चालले आहे, अजितदादाला आम्ही बाहेर काढतोय, हे जे आहे ना, हे जे पे वर्कर्स आहे आणि मोठ्या मोठ्या वॉर रूम्स तयार केल्या आहे महाविकास आघाडीच्या लोकांनी, त्या वॉर रूम मधनं अशा बातम्या सोडल्या जातात आणि त्यातून दिवसभर काहीतरी असा काही मोठा स्फोट होणार आहे असं भासवलं जातं. उलट मी तर म्हणेल की उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि शरद पवारजी करतायत. उद्धव ठाकरेंना कबूल केलं की मुख्यमंत्री करू. आता उद्धव ठाकरेंना साथ देत नाहीये. दिल्लीमध्ये 2 दिवस बसवून ठेवलं, ते कटोरा घेऊन फिरत होते उद्धव ठाकरेजी, मुख्यमंत्री द्या मुख्यमंत्री द्या, कटोरा खाली घेऊन आले आणि 2-4 सभेमध्ये त्यांचे प्रवक्ते मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे सारखा दुसरा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, या महाराष्ट्राला उद्धव ठाकरेची गरज, पण बाकीचे लोक पाहायला तयार नाही. आणि त्यामुळं उलट महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याच्या मोठी चर्चा विदर्भात आहे. नागपूरमध्ये तर उद्धव ठाकरेला कोणती जागा द्यायला तयार नाही. काल काँग्रेसनी 12 जागा सांगून टाकल्या. म्हणजे नागपूरच्या उपराजधानीमध्ये उद्धव ठाकरेला एकही जागा मिळणार नाहीये. याचा अर्थ काय? उद्धव ठाकरेला कमीत कमी मागच्या वेळी आम्ही 3 जागा दिल्या होत्या युतीमध्ये, आता उद्धव ठाकरेकडे जागा नाही. काल काँग्रेसने डिक्लेअर करून टाकलं की आम्हीच लढणार 12 सीट नागपूरच्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंना खाली करण्याचं काम हे महाविकास आघाडी करता असं मला दिसत आहे.